स्वप्नाप्रमाणे जागृत पदार्थास मिथ्यात्व सिद्धीविषयी शंका व समाधान झालं. त्याच्यापैकी थोडा भाग आहे तो करूया. शिष्य महाराज, स्वप्न पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहेत. काय लक्षात येतोय का? काय स्वप्नामध्ये दिसणारे सगळे पदार्थ हे अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा साक्षात परिणाम आहेत. पहिलं वाक्य. आणि मग स्वप्न झाल्यानंतर उरलं कोण? जागृत. जागृत पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम नाही. बरोबर आहे. विधान काय समजलं? काय स्वप्नाचे पदार्थ हे सरळ सरळ अविद्या आहे. तसे काय जागृत पदार्थ अविद्येचे परिणाम थोडेच आहेत का? नाही. बरोबर आहे. आता जशी घटाची उत्पत्ती दंड चक्र कुलालापासून होते, बरोबर आहे. घट निर्माण करायचं असेल, गाडगा निर्माण करायचं असेल तर माती लागते, नंतर कुंभार लागतो, आणि त्याचं चक्र आणि दांडकंही लागतं, पाणीही लागतं. जशी घटाची उत्पत्ती दंडचक्र कुलालापासून होते तशीच सर्व जागृत पदार्थाची उत्पत्ती आपापल्या कारणापासून होते. बरोबर आहे. हा जो पंखा झालेला आहे याच्यासाठी काय लागलेलं आहे? ताडाचं पान लागलेलं आहे, आणि ते बनवणारा माणूस आणि त्याच्यासाठी लागणारा अवजार तासणं बिसण्यासाठीचं, याच्यापासून हा पंखा बांधलेला आहे. हे पुस्तक, छापलेलं कागद आणि ते एकत्र करणारा बाइंडर याच्यापासून बनलेलं आहे. ते जगातला कुठलं? खिचडी, तांदूळ, बरोबर आहे, डाळ, शेंगदाणे, तेल, मीठ, मसाला, मिरची, आणि ती बनवणारी बाई, आणि त्याच्यासाठी लागणारं काय? गॅस. एवढ्यापासून बनला आहे ना. तर कुठलेही पदार्थ जे कार्यरूप आहेत, कारणरूप आहेत, हे सगळे पदार्थ कशाने बनलेले आहेत? त्याच्या त्यांच्या कारणाने बनलेले आहेत. बरोबर आहे. व्यावहारिक सगळे पदार्थ त्याच्या त्याच्या कार्याने आणि कारणाने बनलेले आहेत. बरोबर आहे. जशी घटाची उत्पत्ती दंड चक्र कुलाल या व्यावहारिक पदार्थापासून होते, तशीच सर्व जागृत पदार्थाची उत्पत्ती आपापल्या कारणापासून होते. बरोबर आहे. जागृत पदार्थ तर साक्षात अविद्येचा परिणाम असते. बरोबर आहे. तर्क करतायत. जागृत पदार्थ जर साक्षात अविद्येचा परिणाम असते तर प्रथम आकाश, नंतर वायू, अशा क्रमाने पंचमहाभूतांची व पंचीकृत भूतापासून सर्व ब्रह्मांडांची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितली नसते. बरोबर आहे. प्रथम आकाश, नंतर वायू, नंतर तेज, नंतर जल, नंतर पृथ्वी, या क्रमाने संपूर्ण जग बनलेलं आहे. पंचीकृत भूतापासून सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितली नसती. बरोबर आहे. ज्या ती श्रुतीने कार्यकारण भाव परंपरेने ईश्वर सृष्ट जागृत पदार्थ आपापल्या उपादानाचा परिणाम आहेत. काय? श्रुतीने हे कार्य, हे कारण, हे कारण, हे कार्य, हे कारण, हे कार्य, हे कारण, हे कार्य, या भाव कारण कार्यकारण भाव परंपरेने ईश्वराने सृजन केलेले ईश्वर सृष्ट कोण? जागृत पदार्थ आपापल्या उपादानाचा परिणाम आहेत. बरोबर आहे. आणि कशाचा परिणाम नाही? साक्षात अविद्येचा परिणाम नाही. कशाचा?
साक्षात अविद्येपासून बनलेले नाही, तर आपापल्या उपादान कारणापासून बनलेले. म्हणजे कसं समजायचं? अरे म्हणजे घट ह्या मातीपासून बनलेला आहे, तर मग भूषण सोन्यापासून बनलेला आहे, पंखा प्लास्टिकपासून बनलेला आहे. बरोबर आहे. डिझेल पेट्रोल क्रूड ऑइलपासून बनलेलं आहे. तर ज्याची त्याची स्वतःची कारणं आहेत की नाही, त्या कारणाचा परिणाम म्हणजे ते कार्य आहे. मग आता सगळ्या व्यावहारिक पदार्थाला आपण काय म्हणू, ती कोणापासून बनलेली आहे सांगा ना? त्याच्या कारणापासून बनलेले आहेत. कोणापासून बनले? ते सुद्धा उपादान कारणापासून बनलेले, त्याच्या उपादान कारणापासून बनलेले. मग कधी आपण म्हणतोय का घट अविद्येपासून बनलेला आहे? म्हणतो का? भूषण दागिना हा सोन्यापासून बनला आहे असं आपण म्हणतो, पण दागिना हा अविद्येपासून बनला आहे असं म्हणतो का? नाही म्हणत. ज्याचा जो परिणाम आहे त्या कार्याचं ते कारण बनतं. बरोबर आहे. आता हा मठ बनलेला आहे, त्याच्यामध्ये दगड विटा सिमेंट वाळू आणि ती काम करणारी माणसं, एवढ्याचा हा परिणाम आहे हा मठ. बरोबर आहे. काय लक्षात आलं? जागृत पदार्थाचं कारण कोण? त्याचं उपादान कारण आहे ना. त्या उपादान कारणापासून ती कार्य बनलेले. म्हणजे माती, घट मातीपासून बनलेलं आहे. बरोबर आहे. घर, दगड, वीट, वाळू, सिमेंट याच्यापासून ही उपादान कारण आहेत. त्याचे त्यांना करणारे निमित्त कारण आहे, पण उपादान कारण आपण लक्षात घेतो. ती वस्तू ती वस्तू कोणापासून बनलेली आहे असं जर विचारलं तर त्या उपादान कारणापासून बनलेली आहे असं म्हणतो. पण स्वप्नाचे पदार्थ कोणापासून बनलेले आहेत? स्वप्नाचे पदार्थ कोणापासून बनलेले आहेत? अविद्येपासून बनलेले आहेत. बरोबर आहे. सारे स्वप्न पदार्थ अविद्येपासून बनलेले आहेत, पण जागृतले पदार्थ कसं त्या कारणापासून बनलेले आहेत. दोघांमधला फरक लक्षात आला का? हा पंखा प्लास्टिकपासून बनलेला आहे, पुस्तक कागदापासून बनलेलं आहे, रुमाल वस्त्रापासून बनलेला आहे, हे प्लास्टिकपासून बनलेलं आहे, पंखा ताडपत्रापासून बनलेला आहे. उपादान कारणापासून ती वस्तू बनलेली आहे. सगळे व्यावहारिक पदार्थ कोणापासून बनलेले आहे? त्या उपादान कारणापासून बनलेले आहे. आपण म्हणतो का ते अविद्येचे परिणाम आहे असं म्हणतो का? शास्त्रात आल्याशिवाय म्हणत नाही. व्यवहारात आपण काय म्हणतोय? ते उपादान कारणापासून ते पदार्थ बनलेले आहेत. बरोबर आहे. पण स्वप्नाचे पदार्थ म्हटलं अविद्येचा परिणाम आहे असं आपण म्हणतो. काय म्हणतो? स्वप्नाचे पदार्थ काय? अविद्येचा परिणाम. दोन पदार्थामधला फरक लक्षात आला का? मग पुढे चला. कार्यकारण भाव रूपाने ईश्वराने उत्पन्न केलेले जागृत पदार्थ आपापल्या उपादानाचा परिणाम आहेत. बरोबर आहे. साक्षात अविद्येचा परिणाम नाहीत. आणि स्वप्न पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहेत. स्वप्न पदार्थ काय? साक्षात अविद्येचा परिणाम आहे असं सांगितले. एवढ्यावरूनच निर्णय झाला की नाही? जागृत पदार्थ आणि स्वप्न पदार्थ हे वेगवेगळे आहेत, समान नाही आहेत.
का? तर त्यांची कारणं वेगवेगळी आहेत ना. स्वप्न पदार्थ कारण एकच आहे, अविद्या आहे. आणि व्यावहारिक पदार्थाचं कारण कोण आहे? ते उपादान कारण. बरोबर आहे ना. मग स्वप्न पदार्थ आणि जागृत पदार्थ हे समान कसे काय झाले? नाही होत. कोणी म्हणाला? शिष्य म्हणाला. यावरून स्वप्न पदार्थाहून विलक्षण जागृत पदार्थ काही अल्पकाल स्थिर व काही अधिक काल स्थिर असून त्यांचा एकमेकात कार्यकारण भाव आहे. लाल करा. काय करा? स्वप्न पदार्थाहून विलक्षण जागृत पदार्थ काही थोडे काळ असतात, काही अधिक काळ असतात. आपणाला झालेलं मूल पोटातच जातं, जन्मल्यानंतर 1-2 महिन्यानं जातं, 20-25 वर्षानंतर जातं, जरा जर्जर होऊन आसन्न मरण होऊन 100 वर्षी पण मरून जातं. वेगवेगळे आहेत ना. तर काही काळ थोडा काळ स्थिर राहतात, काही जास्त काळ स्थिर राहतात. अल्पकाळ स्थिर व काही अधिक काळ स्थिर असून, बरोबर आहे, त्यांचा एकमेकात कार्यकारण भाव आहे. निर्णय झाला का? जागृत पदार्थ स्वप्न पदार्थाहून विलक्षण आहेत. ते काही काळ स्थिर असतात आणि काही अधिक काळ स्थिर असतात. त्यांचा एकमेकात कार्यकारण भाव आहे. म्हणून स्वप्न जागृती नाही, जागृतीचे पदार्थ सत्यच आहेत. पूर्वपक्षाचं सांगणं काय? जागृत पदार्थ हे सत्य नाही. बरोबर आहे. जागृत पदार्थ सत्यच आहेत, कारण स्वप्नाचं कारण अविद्या आहे, जागृतचं कारण ते उपादान कारण आहे. म्हणजे घटाचं कारण माती, त्याच्यानंतर भूषणाचं कारण सोनं. अशा तऱ्हेने सगळ्या भिन्न भिन्न पदार्थामध्ये कार्यकारण भाव आहे. आणि जागृत पदार्थच हे स्वप्नापेक्षा वेगळे दिसतात. स्वप्नकाल अति अल्प काळामध्ये निघून जातात, पण जागृत पदार्थ बराच काळ स्थिर राहतात. काही तर खूपच काळ स्थिर राहतात, पर्वत, डोंगर, नद्या वगैरे. आणि त्यांच्यामध्ये परत कार्यकारण भाव आहे. कोणामध्ये? जागृत पदार्थामध्ये कार्यकारण भाव आहे. म्हणून स्वप्न समान जागृती नाही. म्हणून निर्णय काय होतोय? स्वप्नाच्या समान जागृती नाही. जागृतीचे पदार्थ सत्यच आहे. कोणी? पूर्व पक्ष शिष्याने सांगितलं. श्री गुरु हे म्हणणे बरोबर नाही. जसा जागृत पदार्थाचा कार्यकारण भाव दिसतं तसं स्वप्न दिसत नाही का? ही आई आहे आणि हा ह्याचा मुलगा आहे, अशी ओळख करून देतो की नाही स्वप्नात? बघा, हे गाडगं मी बनवलेलं ना, ह्या मातीपासून मी बनवलेलं आहे. मी सोनार आहे. एवढं सोनं घेतलं आणि त्याच्यापासून हा सगळा काय बनवला आहे? हार बनवलेला आहे. कार्यकारण भाव सांगतो की नाही? स्वप्नामध्ये कार्यकारण भाव आपण मानतो का नाही? मानतो. मग जागृतमध्ये जसा कार्यकारण भाव आहे तसं स्वप्नामध्ये देखील कार्यकारण भाव आहेच. स्वप्नपदार्थही कार्यकारण भाव प्रतीत होतो. स्वप्नामध्ये कुंभार भेटत नाही का? दांडक्याने चाक फिरवताना, मातीचा गोळा ठेवताना, मडकी थापताना दिसत नाही का? थोपटताना दिसत नाहीत का? दिसतात. स्वप्नातील कुंभारही दंडचक्राच्या साह्यानेच घट उत्पन्न करतो. तसेच आपण आपल्या गाईस वत्स किंवा आपल्या स्त्रीस पुत्र झाल्याचे पाहतो.
त्यात घट, वत्स आणि पुत्र यांचे ठिकाणी कार्यता आणि अल्पकाल स्थिरता प्रतीत होते आणि हे सर्व पदार्थ समकालीच आहेत, कोणी कोणाचे कारण नाहीत. प्रतीत होते कार्यकारणता, मगर एका काळातच हे सगळे पदार्थ उत्पन्न झालेले आहे, कोणी कोणाचं कारण नाही. घट, गाय, वत्सादिकांची व त्यांच्या कारणांची अविद्याच उपादान आहे. स्वप्नामध्ये कोण? घट, गाय, वत्स व त्यांच्या कारणांची कोण आहे? उपादान कारण कोण आहे? अविद्याच उपादान आहे. तसेच जागृतीच्या पदार्थात आहे, कोणी कोणी अधिक कालाचे कारण रूपाने, कोणी कोणी अल्पकालाचे कार्यरूपाने स्वप्नाप्रमाणे प्रतीत होतात ना. कोण दीर्घकाळ टिकलंय, कोण अत्यंत कमी काळ टिकलंय, हे जागृतमध्ये सुद्धा दिसतं आपणाला. वास्तविक कोणी कोणाचे परस्पर कार्यकारण नाही. जागृतीचे सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहेत. बरोबर आहे? अधोरेखा करशाल का? काय बुडात गेल्यानंतर आपल्याला काय मिळतं? गंभीरपणे खोलवर गेल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं? तर वस्तुतः यथार्थ रूपाने पाहायला गेलं तर कोणी कोणाचे परस्पर कार्यकारण नाहीत. काय? कोणी कोणाचं काय? परस्पर कार्यकारण नाही. बरोबर आहे? जागृतीचे सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहेत. काय झालं? निर्णय काय झाला? काय निर्णय झाला आहे का झोप येते? जागृतीचे पदार्थ कोणीही कोणाचं कारण नाही. प्रतीत होत असलं तरी, हे कार्य आणि हे कारण असं प्रतीत होत असलं तरी, स्वप्नामध्ये ही आई आणि हा मुलगा हे प्रतीत होतं की नाही, पण वास्तव कारण नाही आहे. सगळे अविद्याचे एका वेळा झालेले पदार्थ आहे स्वप्नामध्ये. मग तीच गोष्ट जागृतमध्ये धरा ना. कार्यकारण भाव प्रतीत होतोय, वास्तवामध्ये कोणी कोणाचं कार्यकारण आहे. सगळेच्या सगळे पदार्थ अविद्येपासून उत्पन्न झालेले आहेत. लक्षात आली गोष्ट? स्वप्नाप्रमाणे प्रतीत होतात, वास्तविक कोणी कोणाचे परस्पर कार्यकारण नाहीत. जागृतीचे सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहेत. काय झालं? जागृतीचे सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहेत. अधोरेखा केलीत. आणि ज्या क्रमाने श्रुतीमध्ये सृष्टी सांगितली आहेत, मग श्रुतीने जे सृष्टी सांगितली आहे त्याचं काय करणार तुम्ही? काय? श्रुतीतच आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी निर्माण झाले, पंचभौतिक पदार्थ झाले आणि त्यांच्यापासून पंचकरण होऊन पंचीकृत पदार्थ निर्माण झाले, त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ झाले. कार्यकारण श्रुती सांगते, त्याचं काय करणार तुम्ही? श्रुती ज्या क्रमाने श्रुतीमध्ये सृष्टी सांगितले तेथे सृष्टीक्रमाच्या प्रतिपादनाचा श्रुतीचा अभिप्राय नाही. आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी, ह्या पंचभौतिक पदार्थापासून सगळ्या सृष्टीची उत्पत्ती झाली आहे असं श्रुती सांगते. तर बघा, वेद कशासाठी आलेला आहे? वेद कशासाठी आहे? तर वेद
परमात्म्याला सांगण्यासाठीच वेद आलेला आहे. उपनिषद कशासाठी आहे? तर परमात्म्याला प्रतिपादन करण्यासाठीच काय उपनिषद आहेत. तर ती उपनिषद सांगताना कोणाला सांगणार? त्या परमात्म्यालाच सांगणार, ब्रह्मालाच सांगणार. पण मध्ये ही सृष्टी सांगितलेली आहे. ती सृष्टी कशासाठी सांगतायत? वेदाचा अभिप्राय जगाची सृष्टी सांगण्यामध्ये नाही आहे. काय? वेदाचा अभिप्राय जगाची सृष्टी कशी झाली हे समजावून सांगण्यासाठी वेद नाही आहे. मग कशासाठी? ही सगळी सृष्टी पुसून काढून त्याच्यावर बोळा फिरवून त्याच्या पाठीमागे जगाचं कारण कोण आहे? परमात्मा आहे. ते समजून घेण्यासाठी श्रुती आहे, वेद आहे. जे दिसतंय ते पुसून काढायचं आहे आणि जे नाही दिसतंय ते तुम्हाला दाखवायचं आहे. कारण आपण बुडात जातोय, मुळामध्ये जातोय, खोलीवर जातोय की जगाचं आदी कारण कोण? काय? आपण नमस्कार कोणाला करणार? जो मुळामध्ये मूळ पुरुष आहे त्यालाच करणार ना. बरोबर आहे. हे जग जे एवढं जगडंबर दिसतंय याचा कोणीतरी करता धरता असला पाहिजे. त्या करत्या धरत्याविषयीच आपणाला काय आहे? आपली इच्छा आहे त्याला आपण जाणूया म्हणून. बरोबर आहे. आणि मध्ये जी सृष्टी होते ही सृष्टी कशासाठी? की ही सृष्टी अशी अशी झालेली आहे. मग काय करा? याला पुसून काढा. याच्या पाठीमागे कोण आहे? परमात्मा आहे. त्या परमात्म्याला माना. ते तुझं स्वरूप आहे हे समजून सांगण्यासाठी आहे. म्हणून सृष्टी सांगण्यामध्ये वेदाचा अभिप्राय नाही. लक्षात येत आहे का? सृष्टी जरी सांगितली असती वेदामध्ये तरी सृष्टी सांगावी याच्यासाठी वेदाचा अभिप्राय नाही. बरोबर आहे. हे बघा, तेथे सृष्टिक्रमाच्या प्रतिपादनाचा श्रुतीचा अभिप्राय नाही. अधोरेखा करा. मग कशाचा अभिप्राय? फक्त अद्वैत बोध व्हावा एवढाच अभिप्राय. जग मिथ्या आहे किंवा जग ब्रह्मस्वरूपच आहे आणि जीव वेगळा नाही आहे. जीवही काय आहे? परमात्मा स्वरूप आहे. जे भाष्यकार अर्ध्या श्लोकाने आपणाला समजावून सांगतात. काय समजावून सांगतात? जगत सत्यम नाही, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर. हे जे सांगतात अर्ध्या श्लोकांनी तेच जगाचं सत्य आहे. आणि हेच वेद सांगत असतो. साधू संतही हेच सांगत असतात. संसाराची गोडवी फक्त संसारी माणसंच करणार. साधू संत संसाराची गोडवा कधीच गात नाही. संसार हा दुःखमयच आहे अशाच तऱ्हेने हे सांगतात. आणि या संसाराला विसरायचं आहे आणि ह्याच्या पाठीमागचं जे कारण आहे त्याला आपण जाणायचं आहे. हे साधू संतांच्या सांगण्याच्या बोधाचा अभिप्राय आहे आणि वेदाचाही तोच अभिप्राय. आलं? काय अभिप्राय जाणला? तेथे सृष्टिक्रमाच्या प्रतिपादनाचा श्रुतीचा अभिप्राय नाही. मग फक्त अद्वैत बोध व्हावा एवढाच अभिप्राय आहे. बरोबर आहे. जगातले सगळे पदार्थ काय? परमात्म्यावर उठलेले विवर्त आहेत. आणि जो ज्याचा विवर्त आहे तो तत्स्वरूपच असतो. अधोरेखा केली पाहिजे. महत्त्वाचं वाक्य आहे. समजून लक्षात ठेवण्यासारखं आहे.
ज्याच्यावर जो विवर्त उठलेला आहे, विवर्त म्हणजे खोटा पदार्थ, अध्यस्त पदार्थ, आरोपित पदार्थ, तर मग तो दिसतोय तो, पण त्याचं स्वरूप काय? ज्याच्यावर तू उभा राहिलाय तो. सगळं जग कोणावर उभं राहिलंय? ब्रह्मावर उभं राहिलेलं आहे. ब्रह्माचा विवर्त जग आहे आणि मायेचा परिणाम जग आहे आणि ब्रह्माचं विवर्तक जग आहे. काय बरोबर आहे? साक्षात मायेचा परिणाम कोण आहे? जगत आहे. आणि ब्रह्मावर उभा राहिलेला संपूर्ण जगत काय? विवर्त आहे. जो ज्याच्यावर विवर्त म्हणून उभा राहिलाय त्याचं स्वरूप काय असतं? तो नसतोच मुळे, कारण आरोपित असतो ना. मग त्याला काय महत्व आहे? मग कोणाला महत्व आहे? ज्याच्यावर तू उठलाय त्याला महत्व आहे. ब्रह्मावर सारं जग विवर्त म्हणून उभं राहिलेलं आहे आणि या जगाला आपण खोटं ठरवतोय, साधू संत खोटं ठरवत आहेत. मग या जगताचं स्वरूप काय? जगताचं स्वरूप ब्रह्म आहे. हा जो जीव आपणाला दिसतोय कसा? करता, भोगता, द्रष्टा, श्रोता, मनता अशा तऱ्हेने दिसतोय. तो कोणामुळे दिसतोय? बुद्धीमुळे दिसतोय ना, अंतःकरणामुळे दिसतोय, अविद्येमुळे दिसतोय. पण ही अविद्येला दूर हटवलं, बाजूला काढलं. त्या कूटस्थ आत्म्यावर आपण आरोप करतो ना, संगतीमध्ये आलेला मुळे. कोणाच्या? बुद्धीच्या संगतीमध्ये आलाय, अविद्येच्या संगतीमुळे आल्यामुळे. हा द्रष्टा आहे, हा श्रोता आहे, हा मनता आहे, हे सगळे आपण त्याच्यावर आरोप करतो. हे सगळे आरोप पुसून टाकले की तो एक शुद्ध सत चित घन कूटस्थ आत्मा असतो. आणि या कूटस्थ आत्माचं कुठलं? त्या ब्रह्माशी काय एक रूपता होऊन जाते. जसं बादलीभर पाणी समुद्रापासून काढलं आणि तेच बादलीभर पाणी समुद्रात टाकलं की तो समुद्रच बनतो की नाही, तशाच तऱ्हेने जीव हा देखील बुद्धीपासून त्याला ओढून बाजूला काढलं की तो ब्रह्मस्वरूपाला पोचतो. बरोबर आहे? कारण त्याचं जे संसार हा विवर्त आहे कोणावर आहे? ब्रह्मावर. आणि मायेचा कोण आहे? परिणाम आहे. माया मिथ्या ठरली की संसारही मिथ्या ठरतो. आणि त्याला विवर्त ठरवलं की त्याचं अधिष्ठान कोण होतं? ब्रह्म होऊन जातं. मग जो विवर्त दिसतोय त्याचं स्वरूप काय विचारलं तर अधिष्ठान, हाच अर्थ होतो. झालं? सर्व पदार्थ परमात्म्याचे विवर्त आहेत आणि जो ज्याचा विवर्त असतो तो तत् स्वरूपच असतो अधोरेखा करून. म्हणून सर्व नामरूपात्मक प्रपंच. लाऊडस्पीकरची गरज आहे का? नाही, विचारतो आपलं तुम्हाला. म्हणून सर्व नामरूपात्मक प्रपंच ब्रह्माहून पृथक नाही, तर ब्रह्मरूपच आहे. या अर्थाचा बोध जिज्ञासूस होण्याकरता सृष्टी सांगितली आहे. सृष्टी कशाला सांगितली आहे? सृष्टी कशाला सांगितली? सृष्टी अशी सृष्टी होते असं सांगण्यासाठी नाही. मग कशासाठी सांगितले? सगळे नामरूपात प्रपंच ब्रह्माहून पृथक नाही, तर ब्रह्मरूपच आहेत. या अर्थाचा बोध जिज्ञासूना होण्याकरता सृष्टी सांगितली. अधोरेखा करा. एवढं वाक्य लक्षात ठेवा. वेदामध्ये जी सृष्टी सांगितली आहे त्याचं कारण काय? अहो, ती सृष्टी सांगण्यासाठी मायेपासून किंवा ब्रह्मापासून जगत उत्पन्न झालंय म्हणून नाही, हे सांगण्यासाठी नाही. मग संसाराला खोटं ठरवून जे उत्पन्न झालेलं आहे, मायेवर उत्पन्न झालेलं आहे, ती माया खोटी आहे म्हणून तो संसारही खोटा आहे. म्हणून हा संसार काय? विवर्त आहे. हा विवर्त ज्याच्यावर आहे त्याचं नाव अधिष्ठान आहे. ते अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. आणि म्हणून विवर्ताचं स्वरूप काय?
विवर्ताचं बूड काय, विवर्ताचं मूळ काय, असं जर मी विचारलं तर काय सांगावं लागतं? ब्रह्म. ब्रह्म हे ब्रह्माचं स्वरूप, आपल्या संसाराचं स्वरूप काय? ब्रह्मरूपच आहे. ऐसा ज्याचा काय म्हणते, विश्वदेव सत्यत्वे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे आहे ना. ज्याचा असा अनुभव आहे की हे सगळं विश्व हे वेगळं नाही आहे. हे काय, याचं स्वरूप काय? ब्रह्मस्वरूपच आहे. विश्वातील प्रत्येक पदार्थ हा ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, असा ज्याचा निश्चय झालेला आहे तो ब्रह्मविद. त्यालाच काय म्हणायचं आहे? असे किती लोक असतील ब्रह्मविद? विरळा, फारच थोडे, फारच थोडे असते. चला, या अर्थाचा बोध जिज्ञासूस होण्याकरता सृष्टी सांगितले. बरोबर आहे. आता बघा, ह्याच्याशिवाय दुसरं प्रयोजन नाही आहे ब्रह्मबोध होण्यात. वेद केवळ जेवढ्या काही करामती करतो, उलाढाली करतोय, जेवढे दृष्टांत सांगतोय, जेवढ्या काही गोष्टी सांगते, त्या सगळ्याचा परिणाम एकच असतो की जीवाची बुद्धी ब्रह्मामध्ये लागावी आणि त्याने कधीतरी म्हणावं मी देह नाही, मी ब्रह्मच आहे म्हणून. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य व्हावं, हाच वेदाचा काय उद्दिष्ट आहे, वेदाचा हाच हेतू आहे. हे तुम्ही समजून घ्या. म्हणून ही सृष्टी उत्पन्न केलेली आहे. या सृष्टीच्या पाठीमागे जे असणारे ते ब्रह्म दाखवण्यासाठीच केलेले आहे. या सृष्टीचं स्वरूप ब्रह्म आहे आणि जीवाचं स्वरूप आहे ब्रह्म आहे. एकमेव अद्वितीय केवळ ब्रह्म आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी काय, ब्रह्मावर उभ्या राहिलेले विवर्त आहेत. याच्याशिवाय दुसरे प्रयोजन नाही. सृष्टी प्रतिपादनात जो क्रम सांगितला आहे, काय सृष्टीच्या प्रतिपादनात जो क्रम सांगितला आहे तो स्थूल दृष्टी पुरुषास विपरीत क्रमाने लय चिंतना करता सांगितला आहे. काय काय सांगितलेलं आहे? सृष्टीच्या प्रतिपादनात जो क्रम सांगितलाय, क्रम काय सांगितले? आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी, पृथ्वीपासून सगळी पंचमहाभूत, पंचमहाभूतापासून ब्रह्मांड, ब्रह्मांडापासून 14 भुवन, अशी जी सगळी सृष्टी सांगितलेली आहे. ही सृष्टी सांगण्याचं कारण काय? तर त्या परमात्म्यापर्यंत जातासाठी सगळ्या कारणांना, सगळ्या कार्यांना आपल्या कारणामध्ये असं लय करत 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 त्या ब्रह्मापर्यंत पोहोचायचं. म्हणजे कसं, शेवटी कोण आली? पृथ्वी आली ना. पृथ्वीला कशात लय करायचं? जलात. जलात, जलाला कशाचं लय कर? जलाचं कारण अग्नी. अग्नीला कशाला लय करायचं? त्याचं जे कारण आहे तो वायू. वायूला कशात लय करायचं? आकाशामध्ये. आकाशाला कशामध्ये लय करायचं? मायेमध्ये. माया कोण आहे? ब्रह्मावरचं कोण आहे? ब्रह्मावरची अनिर्वचनीय अशा तऱ्हेची वस्तू आहे. मग त्याचं स्वरूप काय? ब्रह्म. कुठपर्यंत पोचवायचं आहे? ब्रह्मापर्यंत. निघालो कुठून? ब्रह्मापासून. विस्तारलो कोणापासून? ब्रह्मापासून. मग संकोच कोणापर्यंत करत जायचं आहे? ब्रह्मापर्यंत. आपण इथून काही वस्तू, आता तुम्ही अंबेजोगाईवरून इथपर्यंत आलायत ना, मग आता तुम्ही जाणार कसं? ज्या क्रमाने आलायत त्याच क्रमाने जाणार ना. तिकडून ते तुमचं लोखंडी सावरगाव, त्याच्यानंतर कुठे लागते का, हां, कोदरी, बाकीचे हे दिगुळंबा,
त्याच्यानंतर हे बाकीची काय छोटी मोठी गावं लागतात, दिपेवाड गाव आणि होळ असे तुम्ही आले ना, मग आता कसे जाशाल, उलटे जाशाल कसे. दिपेवाड गाव, लोखंडी सावरगाव आणि मग कुठे पाण्याची टाकी आणि मग तुमच्या घरापर्यंत असे जाल ना. आले त्याच्या विपरीत क्रमाने तुम्ही जाल. तशा तऱ्हेने त्या ब्रह्मापर्यंत जायचं याच्यासाठी काय केलेलं, हा सृष्टीचा विस्तार सांगितला आहे आणि त्याचं लय चिंतन करत शेवटी कोणापर्यंत पोचायचं आहे, ब्रह्मापर्यंतच पोचायचं आहे. याकरता क्रमकथनामध्ये श्रुतीचा अभिप्राय नाही आणि वस्तुतः सृष्टीमध्ये क्रम पण नाही. चला पहिल्यांदा क्रमाला मानून सांगितलं ना, आता सांगतात सृष्टीमध्ये क्रम पण नाही, जा काय करायचंय ते करा. सृष्टीमध्ये क्रम पण नाही. सर्व पदार्थ आणि त्याचे ज्ञान कोणापासून, एका विद्येपासून युगपद उत्पन्न होतात. अधोरेखाकार. युगपद म्हणजे आता हे बघा, डोळे मिटले मग सृष्टी आहे का, नाही. आणि डोळे उघडल्यावर सगळं आहे की नाही, आहे ना. याला दृष्टी सृष्टीवाद. तुम्ही जोपर्यंत पाहताय तोपर्यंत सृष्टी आहे. पाहण्याचं सोडून दिलं सृष्टी संपते. सर्व पदार्थ अधोरेखा करतात. सर्व पदार्थ आणि त्यांचे ज्ञान एका अविद्येपासून युगपद उत्पन्न होतात. काय काय होतंय, सर्व पदार्थ आणि त्यांचे ज्ञान कोणापासून उत्पन्न होतात, एका अविद्येपासून युगपद उत्पन्न होतात. बरोबर आहे. आणि त्याच अविद्येपासून परस्परामध्ये पूर्वोत्तर भाग आणि कार्यकारण भाव स्वप्नाप्रमाणे जागृतीच्या पदार्थात मृत्या प्रतीत होतात. उत्पत्ती कोणामुळे होते, अविद्येमुळे. आणि त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव कोणामुळे होतो, अविद्येमुळे. काय काय झालं, जागृतीचे सगळे पदार्थ कोणामुळे उत्पन्न होतात, अविद्येमुळे. मग त्याच्यामध्ये कार्यकारण भाव कसा प्रतीत होतो, अविद्येमुळे. काय सांगायचं, कशामुळे, अविद्येमुळे. उत्पन्नही अविद्येमुळे. त्याच्यामध्ये दिसणारा कार्यकारण भावही कशामुळे, स्वप्नामध्ये असंच आहे की नाही. सगळे पदार्थ अविद्येपासून उत्पन्न होतात. आणि त्याच्यामध्ये ही आई आहे, ही मुलगा आहे, ही माती आहे, हा घट आहे, हा जो कार्यकारण भाव प्रतीत होतो तोही कोणामुळे, अविद्येमुळेच होतो. मग जागृतमध्ये सगळे पदार्थ देखील कशामुळे उत्पन्न होतात, अविद्येमुळे. आणि त्याच्यामध्ये कार्यकारण भाव दिसतो, त्याचं काय, तो देखील अविद्येमुळे निर्माण होतो. इथपर्यंत आलाय. कार्यकारण भाव अविद्येपासून परस्परामध्ये पूर्वोत्तर भाव आणि कार्यकारण भाव स्वप्नाप्रमाणेच जागृतीच्या पदार्थात मिथ्या प्रतीत होतात, खोटाच प्रतीत होतात. बरोबर आहे. शिष्य महाराज युगपत म्हणजे एकाच वेळेला, एका क्षणामध्ये, अचानक नाही, एका क्षणामध्ये, एक साथ हे ना. म्हणजे तुम्ही कसं आता तिकडून आले तर एक साथ आले, बरोबर आहे. आत प्रवेश करताना एक साथ प्रवेश करू शकता का, नाही. तिथे क्रम आहे, 1 2 3 4 अशा क्रमाने आलं का. तिकडून सगळा घोळका आला तुमचा, बरोबर आहे. एक साथ आले, पण आत प्रवेश करताना क्रमाने आला. तर क्रम आणि युगपत हे समजलं का. युगपतचा अर्थ काय, एकदम, एकाच क्षणी, एक साथ, बरोबर आहे. आणि क्रम म्हणजे एका पाठोपाठ एक. महाराज सृष्टी उत्पन्न होण्यात जर मुळीच क्रम नाही तर विरुद्ध क्रमाने लय चिंतनार्थ सृष्टीचा क्रम सांगितले आहे असे कसे म्हणता येईल. आहे का, कच्चा गुरुचा चेला आहे का, नाही.
शिष्याने काय सांगितलं, महाराज जर सृष्टी उत्पन्न होण्यामध्ये जर मुळीच क्रमच नाही आहे असं तुम्ही म्हणता, सृष्टी उत्पन्न होण्यात जर मुळीच क्रम नाही तर विरुद्ध क्रमाने लय चिंतनार्थ सृष्टीचा क्रम सांगितला आहे असं कसं म्हणता येईल? तुम्ही तर म्हणताय ना कोणताही सृष्टी उत्पन्न होण्यामध्ये मुळीच क्रम नाही असं सांगतायत ना, मग लय चिंतनामध्ये क्रम का सांगितलाय? काय तुम्ही आता काय बोलायला लागले की सृष्टी उत्पन्न करण्यामध्ये जरी त्या ठिकाणी क्रम सांगितलेला आहे तर खऱ्या अर्थाने वेगवेगळा क्रम वेगवेगळ्या उपनिषदामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे क्रम सांगण्यामध्ये वेदाचा अभिप्राय नाही आहे, हे पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. मग वेदाचा अभिप्राय कशामध्ये आहे? हा क्रम कुठल्याही क्रमाने होऊ देत, तो क्रम पुसायचा आणि परमात्म्याजवळ जायचं, एवढ्याचसाठी काय सांगितलेलं आहे? क्रम ज्या त्या शाखेमध्ये काही ठिकाणी सांगितलं एकदम सगळ्या सृष्टीची उत्पन्न झाली, काही ठिकाणी सांगितलेलं आहे की क्रमाक्रमाने सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. तर हे मतभेद दिसत आहेत. हे मतभेद एवढ्याचसाठी दिसत आहेत की सृष्टीची उत्पत्ती कशी जाईल, कशी झाली हे सांगण्यामध्ये सृष्टीला जराही रुची नाही. तर सगळ्यांनी एकच सांगितलं असतं ना, पण सगळे वेगवेगळ्या प्रकारे सृष्टी सांगतायत, वेगवेगळ्या प्रकारे सृष्टी सांगतायत. याचाच अर्थ काय? सृष्टीचा क्रम सांगण्यामध्ये त्याला आजच्या भाषेत इंटरेस्ट नाही, म्हणजे रस नाही. मग रस कशामध्ये आहे? वेदांताला रस एवढंच असतं, जीव आणि ब्रह्माला एकता करणं. जशा तऱ्हेने आम्ही लोक जाती संप्रदाय या सगळ्या गोष्टी विसरा आणि देव देश आणि धर्म वाचवण्यासाठी हिंदू म्हणून एक व्या, हे आपण सांगत असतो. पण ज्यांना हे नको आहे ते काय करणार? सनातन धर्म वेगळा आहे आणि वारकरी धर्म वेगळा आहे असं सांगणार. बरोबर आहे. सनातन धर्म वेगळा आहे आणि लिंगायत धर्म वेगळा आहे, मानभाऊ वेगळे आहेत, हे ते सांगत राहणार ना. आणि आपणाला याच्यामध्ये रस नाही. आपणाला रस याच्यामध्ये आहे की असतील संप्रदाय तुम्ही झालेले असतील, निर्माण झाले असेल, कोणाचा काय असेल, तो साईबाबा असेल, आणखी कोण असेल, कोणाचा आणखी कोण नरेंद्र महाराज असेल आणि कोण आणखी असेल, शेकडो संप्रदाय निर्माण होतात आणि आपापल्या प्रमुखाला मोठं मानत असतात. त्याच्यामध्ये जे खरोखरीने हिंदू धर्माचे अभिमानी आहेत त्यांना याच्यामध्ये काही रस नसतो. त्यांना सांगतं तुम्हाला जे मानायचं ते माना, फक्त काय म्हणा तुम्ही सगळेजण आपण हिंदू आहोत, आपला देश एक आहे असं म्हणून तुम्ही उभे राहा आणि असं धरून तुम्ही मतदान करा. हे सांगण्याचा उद्देश कोणाचा असतो? जे हिंदू धर्म अभिमानी आहेत त्यांचा. कारण तुम्ही जर एक राहिला नाही तर काय होऊन जाईल? दुसरे धर्मवाले तुम्हाला काय करतील? अतिक्रमण केल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्याचा त्याचा उद्देश असतो. तसा तऱ्हेने या ठिकाणी सृष्टी सांगण्याचा उद्देश बिलकुल नाही आहे, क्रम सांगण्याचा उद्देश बिलकुल नाही आहे. आता क्रम सांगितलेला आहे म्हणून काय करतात? चिंतनाचा क्रम पण सांगितलेला आहे. पण त्या ठिकाणी सांगण्याचा अभिप्राय काय? जीव आणि संसार, जीव आणि प्रपंच याचा अधिष्ठान एकमेव ब्रह्म आहे, हे सांगण्यामध्ये काय श्रुतीचा वेदाचा अभिप्राय आहे. महाराज सृष्टी उत्पन्न होण्यात जर मुळीच क्रम नाही ते विरुद्ध क्रमाने लयचिंतन म्हणजे
सगळे जगातले पदार्थांचं संकोच करणं. मग ते कसं करायचं, लय करायचं या पदार्थाला याच्यात. आता ह्याचं मूळ कारण कोण? प्लास्टिक. बरोबर आहे. प्लास्टिकचं मूळ कारण कोण? पेट्रोल. पेट्रोलचं मूळ कारण कोण? माती, पृथ्वी. पृथ्वीचं मूळ कारण कोण? मग जलचं मूळ कारण कोण? तेजाचं मूळ कारण कोण? वायूचं मूळ कारण कोण? आकाशाचं मूळ कारण कोण? माया कोणावर उभे राहिले? परमात्मा. तिथे जाऊन पोचायचं. झालं? ज्यानं कोणाजवळ बाटली नसेल त्याने दुसऱ्याला थोडं पाणी द्या, नाही तर पुढल्या वेळेपासून आपण इथे एक उभा करून ठेवू कॅरेट. असं म्हणून पाणी लागते. नाही, सगळ्यांनाच पाणी लागतं, सुकून टाकतं. सृष्टी उत्पन्न होण्यात जर मुळीच क्रम नाही तर विविध क्रमाने लय चिंतनार्थ सृष्टीचा क्रम सांगितला आहे असे कसे म्हणतात? साधकाने तर मुळीच नसलेल्या पदार्थाचे चिंतन किंवा ध्यान करावे कसे? जो पदार्थ आहेच नाही त्याचं लय चिंतन तरी आम्ही कसं काय करणार? साधक कसं काय करणार? प्रश्न झाला. उत्तर बघा. इथपर्यंत झालंच. काय झालं? या कल्पाचं नाव काय? स्वप्नामध्ये जागृत पदार्थात मिथ्यात्व सिद्धीविषयी शंका व समाधान. हा कल्प झाला ना. स्वप्नाप्रमाणे जागृत पदार्थ मिथ्या आहेत हे सिद्धी करण्यासाठी शंका, जेवढ्या म्हणून शंका असतील त्या शंका काढल्या, त्यांचं समाधानही केलं. झालं.